नमस्कार. मराठीवर अत्यंत जीवापाड प्रेम करणाऱ्या आपणासारख्या सुज्ञ प्रेक्षकांचं, वाचकांचं, श्रोत्यांचं, समीक्षक, परीक्षकांचं, वक्ता, कार्यकर्ता आणि विद्यार्थी, संशोधक, समीक्षक या सर्वांचं अगदी मनापासून मी प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे स्वागत करतो आहे. पुन्हा आपलं स्वागत करतोय आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. मित्रांनो, आज आपल्यासाठी वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. खरं म्हणजे वेगळं पुस्तक घेऊन आलेलं आहे, ज्या ग्रंथाचं नाव आहे फुले आंबेडकरी वाङ्मयकोश. ऐकलं ना? पहिल्यांदाच हा शब्द तुम्ही ऐकला आहे, कारण मराठी प्रांतामध्ये दलित साहित्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा वाङ्मयकोश डॉक्टर महेंद्र भवरे सर आणि त्यांचं संपादक मंडळ यांनी साकार केलेला आहे. मित्रांनो, फुले आंबेडकरी वाङ्मयकोश, नुकतंच या वाङ्मयकोशाचं साहित्य प्रांतामध्ये पदार्पण झालं. अगदी जोरकसपणे का निर्माण केला? मराठी साहित्यामध्ये एवढे वाङ्मयकोश असताना पुन्हा फुले आंबेडकरी वाङ्मयकोशाची निर्मिती करणं का भासली, का आवश्यकता भासली? मित्रांनो, महात्मा फुलेंनी पहिल्यांदा दलितांचा दबलेल्या आवाजाला एक सूर दिला, विद्रोह केला, बंड केला आणि माणूसपणाची अस्मिता आभाळावर करण्याचा प्रयत्न केला. मग तो प्रयत्न साहित्यामधून असेल, त्यांच्या चळवळीमधून असेल किंवा त्यांच्या सामाजिक कार्यामधून असेल. तोच प्रयत्न पुढे महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुले आणि मग पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर साहित्यिकांनी केला. मित्रांनो, दलित साहित्यांनी लेखन सुरू केलं, आपले अनुभव साहित्यामध्ये मांडले आणि आज ते साता समुद्रापलीकडे गेले. पण या साहित्यिकांची कुठे कोणी नोंदच घेतलेली नाही. मराठी साहित्यामध्ये अनेक वाङ्मयकोश निघाले आणि मराठी साहित्याच्या आधुनिक कवितेचं जनकत्व सावित्रीबाई फुलेंनी द्यावं, एवढं मोठं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. तरीही मराठी साहित्य वाङ्मयकोशामध्ये, इतिहासामध्ये फारसा सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख नाही, फारसा महात्मा फुलेंचा उल्लेख नाही. सगळ्याच दलित साहित्यिकांना अनुल्लेखाने मारलं गेलं. यांची नोंद व्हावी. यांनी रक्ताचं पाणी केलं आणि रक्ताची शाई बनवून जे साहित्य निर्माण केलंय, समाज अधिक प्रकाशमान व्हावा, समाज विकसित व्हावं, यासाठी उभा देह झिजवला, आयुष्य समर्पित केलं. यांच्या कार्याची कुठेतरी नोंद व्हावी. यांचं कार्य ऐतिहासिक कार्य होतं, हे पुढल्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरावं. त्यांच्यासाठी एक ठेवा निर्माण करून ठेवावा. हा नवा विचार, हा महत्वाचा विचार, मोलाचा विचार प्राध्यापक डॉक्टर महेंद्र भवरे सरांच्या डोक्यात आला आणि त्यातून त्यांच्या संपादक मंडळांनी हा नवा ग्रंथ आकाराला आला, फुले आंबेडकरी वाङ्मयकोश. मित्रांनो, का निर्माण झाला याचं आणखी अनेक कारण आहेत. त्या कारणासंदर्भात या ग्रंथाचे संपादक डॉक्टर महेंद्र भवरे सर सांगतात. ऐकूया त्यांच्याच शब्दामध्ये. सामाजिक सांस्कृतिक जीवनात प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात एखादे बंड झाले की त्या बंडातून समाजाला आणि साहित्याला काही मूल्य प्राप्त होत असतात. अशा एका बंडाची सुरुवात 19व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आणि 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. या दोन्ही महापुरुषांच्या विचारांचं अधिष्ठान असलेल्या साहित्याला आपण फुले आंबेडकरी साहित्य असं संबोधलं जाते. म्हणून फुले आंबेडकरी वाङ्मयकोशाची निर्मिती करत असताना ह्या गोष्टीचा प्रामुख्याने विचार केलेला आहे की या दोन महामानवाचे विचार, फुले आणि आंबेडकर, म्हणून वाङ्मयकोशाला आम्ही फुले आंबेडकरी वाङ्मयकोश असं म्हटलेलं आहे. या कोशामध्ये 3 कालखंडाचा इतिहास आम्ही समाविष्ट केलेला आहे. आंबेडकर पूर्व कालखंड, आंबेडकर कालीन कालखंड आणि आंबेडकरोत्तर कालखंड, अशा 3 कालखंडातील एकूणच वाङ्मयाचा, फुले आंबेडकरी वाङ्मयाचा इतिहास आम्ही यामध्ये समाविष्ट केलेला आहे. महात्मा फुल्यांच्या काळात निर्माण झालेलं साहित्य, महात्मा फुल्यांचं एकूणच साहित्य, त्यांनी निर्माण केलेलं तृतीय रत्न नावाचं नाटक असेल, गुलामगिरी सारखा ग्रंथ असेल, ब्राह्मणाचे कसब असेल, शेतकऱ्याचा असूड असेल, असे एकूणच त्यांचं साहित्य, त्यांनी लिहिलेले अखंड असतील, हा सगळा साहित्याचा एकूणच साठा आपण जर पाहिला, एवढी मोठी देणगी महात्मा फुल्याने दिलेली आहे की हा पहिल्यांदा असं लक्षात येते की फुले आंबेडकरी वाङ्मयकोशाचा विचार करत असताना पहिला विद्रोही स्वर कुठे उमटला तर ते महात्मा फुल्यांच्या
एकूणच वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 20व्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्राची सुरुवात केली आणि त्या वृत्तपत्रामध्ये वैचारिक वाङ्मय असेल, कथा वाङ्मय असेल, कविता असतील, अशा प्रकारे 2-3 वाङ्मय प्रकार बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रामधूनच सुरू झालेले आहेत. आणि त्यानंतर मग आंबेडकरी जलसे आले. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलशांचं फार मोठं योगदान आहे. त्यानंतरच्या काळात आंबेडकरी लोकगीतं आले आणि या लोकगीतातून सर्वसामान्य लोकांपर्यंत, झोपडीतल्या कानामानापर्यंत आंबेडकरी विचार पोहोचवण्याचं काम या आंबेडकरी लोकगीताने केलं. आणि 1960 पासून पुढचा कालखंड, आजपर्यंतचा कालखंड आपण पाहिला तर या कालखंडामध्ये जे साहित्य निर्माण झालं, जे दलित साहित्य म्हणून सुरुवातीला प्रचलित झाल्यानंतर पुढे आंबेडकरी साहित्य असं त्याला संबोधलं गेलेलं आहे, हा सगळा इतिहास या वाङ्मय कोशामध्ये आम्ही समाविष्ट केलेला असून त्या 3ही कालखंडातील जवळपास 560 लेखकांचा समावेश या वाङ्मय कोशामध्ये असून त्या लेखकांविषयीच्या विस्तृत अशा प्रकारच्या नोंदी आम्ही या वाङ्मय कोशामध्ये लिहिलेल्या आहेत. मित्रांनो, फुले आंबेडकरी वाङ्मय कोश हा महात्मा फुलेंपासून सुरू होतो तर 2022 पर्यंत ज्या ज्या लेखकांनी लेखन कार्य केलेलं आहे, कोणत्या नियतकालिकांच्या माध्यमातून, कोणत्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजकार्य केलेलं आहे, त्या सर्वांची नोंद या वाङ्मय कोशामध्ये आहे. हा एवढा मोठा प्रपंच, साहित्याचा प्रपंच पुन्हा एकट्या दुकट्याला लिहिणं शक्य नव्हतं आणि म्हणून मग महाराष्ट्रातील नावाजलेले कवी, समीक्षक, लेखक, वक्ते, कार्यकर्ते यांच्या संपादक मंडळांनी हा ग्रंथ साकारलेला आहे. आणि त्यामध्ये अकोला येथील समीक्षक, वक्ते, लेखक, कवी प्राध्यापक डॉक्टर अशोक इंगळे सर, दुसरे संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर राम दुतोंडे सर, डॉक्टर सुनील अभिमान अवचार, डॉक्टर मच्छिंद्र चोरमारे सर, डॉक्टर अशोक नारनवरे सर, डॉक्टर प्रकाश मोगले सर, डॉक्टर भास्कर पाटील सर, पंडित कांबळे सर आणि प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर कांबळे सर, अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील कवी, समीक्षक, लेखक, कार्यकर्ता, वक्ता जे नामांकित आहे त्या सर्वांनी प्रत्येक लेखकासोबत संपर्क साधून त्या नोंदी घेतलेल्या आहेत. अथक परिश्रमातून, गेल्या 7 वर्षाच्या परिश्रमातून हा ग्रंथ साकारलेला आहे. मित्रांनो, पुणे येथील डायमंड प्रकाशनाने अत्यंत सुबक आणि चांगल्या पद्धतीने हा ग्रंथ आकारास आणलेला आहे. ग्रंथ खरं म्हणजे आपल्या लायब्ररीमध्ये असावाच असावा. केवळ 5,000 याची किंमत आहे, पण किमतीपेक्षा यामधलं मौलिक तत्व हे अधिक महत्वाचं आहे. माणसाच्या विकासाला कारणीभूत, सहाय्यभूत ठरणारा हा ग्रंथ आहे. मित्रांनो, या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच जी अर्पण पत्रिका दिलेली आहे ते अरुण काळे यांच्या कवितेच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा ग्रंथ समर्पित केलेला आहे. त्या कवितेच्या माध्यमातून अरुण काळे म्हणतात, तुझे समकालीन महापुरुष जाऊन बसलेत इतिहासाच्या पुस्तकात सिनियर सिटीझन्ससारखे एकमेकांच्या प्रकृतीच्या चौकशा करत. तूच फक्त फिरतो आहेस 12 हत्तीचं बळ घेऊन. रस्त्यातून, मैदानातून, गरिबांच्या झोपड्यातून, विद्वानांच्या चर्चा आणि दुखावलेल्यांच्या विवादातून, कायदे कानून, विद्या आणि विद्यापीठातून, नाटक, गाणे, सिनेमा आणि साहित्य संमेलनातून पुन्हा पुन्हा उठवायला येतोस कवितांतून. मित्रांनो, दलित साहित्यामधले अत्यंत नामवंत, विचारवंत लेखक आणि दलित साहित्याला वेगळा आकार देणारे, दिशा दाखवणारे प्राध्यापक डॉक्टर जनार्दन वाघमारे यांची अत्यंत चित्तवेधक आणि विचारवेध अशा पद्धतीची प्रस्तावना या ग्रंथाला लागलेली आहे. अनेक मान्यवरांनी यावर प्रतिक्रिया सुद्धा नोंदवलेली आहे. मित्रांनो, नुकताच हा ग्रंथ मराठी साहित्यामध्ये जोरकसपणे या ग्रंथाने पदार्पण केलेलं आहे. नुकतंच प्रकाशन समारंभ झालेला आहे आणि उभा महाराष्ट्र अगदी सहर्ष या ग्रंथाचं स्वागत करते आहे. महात्मा फुलेंपासून तर मग सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 2022 पर्यंत ज्या ज्या लेखकांनी दलित साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, दलित साहित्य निर्माण केलं आणि दलित साहित्यामध्ये वेगवेगळे प्रकार हाताळले, या सर्वांच्या नोंदी, जवळपास 550 लेखकांच्या नोंदी या ग्रंथामध्ये आहेत. या ग्रंथाचं आणखी वैशिष्ट्य काय तर मराठी साहित्यामध्ये अनेक वाङ्मय कोश आहेत, पण दलित साहित्यामध्ये आतापर्यंत अशा प्रकारच्या नोंदी घेणारा एकही वाङ्मय कोश निर्माण झाला नव्हता.
ती कमतरता या ग्रंथाने पूर्ण केली, या वाङ्मय कोशाने पूर्ण केली. मित्रांनो, या ग्रंथाचं दुसरं वैशिष्ट्य की या ग्रंथांचे जे लेखकांच्या नोंदी आहे ते आकार विल्ल्यानुसार घेतलेले आहे. आणि म्हणूनच दलित साहित्याचा पहिला सूर ज्यांनी उमटवला आणि विद्रोह केला, बंड केला आणि दलितांची अस्मिता आभाळभर करण्याचा प्रयत्न केला ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. आणि पुढे जाऊन दलित साहित्याचे प्रेरणास्थान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आकार विल्ल्यामध्ये नोंदी घेतल्यामुळे ते मधात कुठेतरी आलेले आहे. हा तटस्थपणा संपादक मंडळाने सांभाळलेला आहे. दुसरं महत्वाचं मित्रांनो की हा जो ग्रंथ आहे हा पुढील पिढ्यांना अत्यंत मार्गदर्शक ठरेल. कारण आतापर्यंत अशा प्रकारचा ग्रंथ आकारासच आलेला नव्हता. आता ज्या संशोधकांना, विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना दलित साहित्यामधल्या नोंदी शोधायच्या आहे, एक ग्रंथ उघडला, नोंद पाहिली की संपूर्ण त्या लेखकाच्या जन्मापासून तर त्या कलाकृतीवर सुद्धा अत्यंत सविस्तर, विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे. विश्लेषण कोणी केलेलं आहे? तर महाराष्ट्रातले असे अनेक नामवंत लेखक, कवी, समीक्षक आणि सक्रिय कार्यकर्ता ज्यांना दलित साहित्याची जाण आहे, भान आहे, अत्यंत जाणीवपूर्वक त्यांनी या लेखकांची नोंद घेतलेली आहे. म्हणून यामधील लेखकांच्या नोंदी या अत्यंत विश्वासार्ह आहेत. कारण ज्या ज्या गावामध्ये, ज्या ज्या शहरामध्ये हे संपादक मंडळ राहतात त्या संपादकांनी त्या लेखकासोबत प्रत्यक्ष संपर्क साधून बऱ्याचदा भेटी घेऊन त्या नोंदी घेतलेल्या आहे. म्हणून नोंदींची विश्वासार्हता या वाङ्मय कोशाचं हे वेगळं आणि विशेष खास असं वैशिष्ट्य आहे. आणखी मित्रांनो की या वाङ्मय कोशाच्या ज्या नोंदी आहे त्या वाङ्मय कोशाच्या नियमाप्रमाणे घेतल्या आहे. जो काही वाङ्मय कोशाचा नियम आहे त्याप्रमाणे नोंदी घेतल्या आहे. आणि तटस्थपणा हे सुद्धा याचं वैशिष्ट्य आहे. एवढंच वैशिष्ट्य आहे का? नाही. तर हा वाङ्मय कोश दलित साहित्याचा समग्र ठेवा भावा जे जे काही दलित साहित्यामध्ये निर्माण झालं आणि दलित साहित्यिकांना लिहिण्यासाठी, मोठं होण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं, तो सगळ्या प्रपंच, सगळ्या सभा संमेलन सुद्धा यामध्ये यावे हाही कटाक्ष संपादक मंडळांनी पाळलेला आहे. आणि मग परिशिष्ट सुद्धा यामध्ये जोडलेलं आहे. परिशिष्टामध्ये आधी दलित साहित्यामध्ये सुरुवातीला झालेले सभा संमेलन याचीही नोंद घेतली आहे. दलित साहित्यामध्ये अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन झाली त्याचीही नोंद घेतलेली आहे. दलित साहित्यामधील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन त्याचीही नोंद घेतलेली आहे. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, आंबेडकरी साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन या सगळ्या साहित्य संमेलनांची नोंद या वाङ्मय कोशाच्या शेवटी घेतली गेली आहे. इथेच या वाङ्मय कोशाचं वैशिष्ट्य संपत नाही. तर या वाङ्मय कोशाच्या शेवटी जे काही या वाङ्मय कोशामध्ये दलित साहित्यकांची नोंद आहे त्या दलित साहित्यकांच्या नोंदींची नामसूची संपादकांनी शेवटी जोडलेली आहे. म्हणजे एखादा लेखक आपलं नाव आहे की नाही तो सहजच शेवटी सहज पाहू शकतो. एवढा सहजपणा, एवढा सुटसुटीतपणा या वाङ्मय कोशाचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, गेल्या 7 वर्षाच्या अथक परिश्रमातून या संपादक मंडळांनी आतापर्यंत अस्तित्वात नसलेला हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. हा ग्रंथ निश्चितच आपल्या लायब्ररीमध्ये असावा, आपल्या महाविद्यालयाच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये असावा. वाचन करत असताना, शोध करत असताना, लेख आणि काहीतरी लेखन करत असताना निश्चितच हा ग्रंथ आपल्याला उपयोगी पडेल. मित्रांनो, भविष्य घडवायचं असेल तर इतिहास आपल्याला माहीत असावा लागतो. आणि इतिहासाचं एकत्रित संकलन, इतिहासाचा एकत्रित ठेवा म्हणजेच फुले आंबेडकरी वाङ्मय कोश. या कोशाला उभा महाराष्ट्र स्वागत करते आहे. उभ्या महाराष्ट्रातील नामवंत लेखक, वक्ता, कार्यकर्त्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया पाहूया. आंबेडकर पूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर या तिन्ही कालखंडातील वैचारिक, सांस्कृतिक, साहित्य प्रवाहात ज्यांनी योगदान दिले त्यांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद व्हावी, त्यांच्या साहित्यिक योगदानाचे परिशीलन व्हावे यासाठी अशा स्वरूपाचे काम होणे ही काळाची गरज होती. या बृहत प्रकल्पाद्वारे ती पूर्ण झाली आहे. रावसाहेब कसबे. शेवटी मित्रांनो एकच सांगेल की फुले आंबेडकरी वाङ्मय कोश हा आतापर्यंत
कुठेच अस्तित्वात नव्हता, तो पहिल्यांदा तयार केला गेला. अथक परिश्रमातून आणि नियमानुसार तयार केला गेला. निश्चितच आपल्या विचाराला तो वेगळी दिशा देईल आणि इतिहास आपल्या समोर सहज उलगडून ठेवेल, हा विश्वास या वाङ्मय कोशाचा देतोय. निश्चितच हा वाङ्मय कोश आपल्या लायब्ररीमध्ये ठेवा. धन्यवाद.